माढ्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। नाराज उत्तम जानकरांची मनधरणी करून फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांची पडती बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलाय। विशेष म्हणजे उत्तम जानकरांना आणण्यासाठी फडणवीसांनी प्रायव्हेट जेटची सोय केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांविरोधात प्रचंड नाराजी होती। याच नाराजीचा फायदा घेत शरद पवारांनी डाव टाकला। भाजपनं धैर्यशील मोहितेंना डावलल्यानंतर शरद पवारांनी मदतीचा हात पुढे केला आणि शरद पवार गटातून उमेदवारीचं आश्वासन दिलं। धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट नाकारल्यामुळे भाजपनं विजयसिंह मोहिते पाटलांची नाराजी ओढावून घेतली। ज्या कारणासाठी मोहिते पाटलांनी पवारांची साथ सोडली तोच कित्ता भाजपनं गिरवल्यामुळे जुने मित्र पुन्हा एकत्र आले। दुसरीकडे काका पुतण्यामधील संघर्षाचाही पवारांना फायदा झाला। शरद पवारांची साथ सोडणारे रामराजे निंबाळकर माढ्यात अप्रत्यक्षरित्या सोबत आले। सोबतच संजीवराजे निंबाळकरांनीही धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला। दरम्यान ही लढाई आता माढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये। धैर्यशील मोहिते पाटलांनी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राम सातपुतेंचं पार्सल बीडला पाठवायचं चॅलेंज दिलंय। तर सोलापूरकर माझं पार्सल दिल्लीला पाठवतील असा विश्वास राम सातपुतेंनी व्यक्त केलाय। सोलापुरात मोहिते पवारांची दोस्ती पुन्हा जमल्यामुळे भाजपची चिंता वाढली। माढ्याच्या लढतीचे पडसाद इतर मतदारसंघात उमटले तर 45चा आकडा गाठणं भाजपचं स्वप्नच राहणार आहे। म्हणूनच सोलापूरच्या मैदानात डॅमेज कंट्रोलसाठी उतरलेले देवेंद्र फडणवीस काय खेळी करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।